नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या यूट्यूबच्या मराठी प्लॅटफॉर्मवरती. इथे तुम्हाला मराठी माध्यमातून नीटचा सगळा कोर्स शिकायला मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे एंडोक्राइन ग्लँड अँड हार्मोन्स. हा नीटच्या उद्देशानं अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर चला आपण पाहूया की एंडोक्राइन ग्लँड काय असतं आणि ते हार्मोन्स म्हणजे काय, हे नेमकं काय असतं हे आज आपण शिकणार आहोत. आपल्या शरीरातील जे फिजिओलॉजिकल फंक्शन्स असतं, आता फिजिओलॉजिकल फंक्शन कोणकोणतं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर फिजिओलॉजिकल फंक्शन म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे जसं की रेस्पिरेशन, आपण श्वास घेतो, डायजेशन, जे आपले पचनक्रिया आहे डायजेशन, ठीक आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननाची क्षमता आहे. त्यानंतर एक्सक्रिएशन म्हणजे उत्सर्जनाची जी काय प्रोसेस आहे. या सगळ्या प्रोसेस कशामध्ये येतात तर फिजिओलॉजिकल फंक्शन्समध्ये येतात. या सगळ्या प्रोसेस व्यवस्थित पार पडल्या, सुरळीत पार पडल्या तरच आपलं शरीर हे निरोगी आणि चांगलं राहतं. तर ह्या आपल्या शरीराचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे दोन सिस्टीमकडे आहे. त्या दोन सिस्टीम कोणत्या तर पहिली आहे, सुरुवातीची जी पहिली सिस्टीम आहे ती आहे न्यूरल सिस्टीम. आपल्या शरीराला सुव्यवस्थित ठेवण्याचं काम, कोऑर्डिनेशन करण्याचं काम आहे न्यूरल सिस्टीम. तुम्ही याचा अभ्यास केला असेल अगोदर, नाही केला असेल तर आपण तोही टॉपिक घेणार आहोत. न्यूरल सिस्टीम आणि सेकंड आहे एंडोक्राइन सिस्टीम. एंडोक्राइन ह्या दोन्ही मिळून काय करतात की आपल्या बॉडीचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी मदत करतात. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी मदत करतात. आपण कधी वेडा माणूस पाहतो. वेडा म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये ह्या दोन्ही सिस्टीम व्यवस्थितरित्या कोऑर्डिनेट करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्याची मानसिक अस्थिरता होते आणि त्यास आपण वेडा असं म्हणतो. तर आपल्या शरीराला व्यवस्थित सुरळीत चालवायचं असेल तर या दोन्ही फंक्शन, दोन्ही सिस्टीम ह्या व्यवस्थित आपापलं काम करायला हव्यात. तर इथे आपण आज एंडोक्राइन ग्लँड आणि हार्मोन्स पाहणार आहोत. एंडोक्राइन ग्लँड आणि हार्मोन्स हे इथे आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया आपण एंडोक्राइन ग्लँड. आता एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय, याच्या नावामध्येच याचा अर्थ आहे एंडो. एंडो म्हणजे काय, आतील. क्राइन म्हणजे काय, आतमध्ये. हे एवढा मिनिंग घेऊ नका, फक्त एंडो म्हणजे आतील. ग्लँड म्हणजे काय, ग्रंथी. ग्लँड म्हणजे काय, ग्रंथी. तर एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय होईल, जी ग्रंथी आतमध्ये स्त्राव करते. एंडो म्हणजे का, अंत, आतील. क्राइन म्हणजे का, स्त्राव. आणि ग्लँड म्हणजे काय, ग्रंथी. जी ग्रंथी आपलं जे सिक्रेशन आहे ते शरीरामध्ये डिरेक्टली करते, ज्याला जसे हे काय आपल्या शरीरामध्ये पाईपलाईन असल्याप्रमाणे असते, पण या ग्रंथीला पाईपलाईन नसते. ते जे सिक्रेशन तयार करते, ती जे फ्लूइड तयार करते ते डायरेक्ट ब्लडमध्ये जसंच तसं सोडून देते. जिथून सिक्रेट करते, जिथं तयार करते तिथं डायरेक्ट त्या ब्लडमध्येच जातं. ते वाहून कुठपर्यंत नेण्यासाठी तिच्या पोशी डक्ट नसते. म्हणूनच या एंडोक्राइन ग्लँडला डक्टलेस ग्लँड असे म्हणलं जातं. आता कळालं डक्टलेस ग्लँड का म्हणालं जातं की त्याच्याकडे तिची पाईपलाईन नाही आहे. तिचं जे सिक्रेशन आहे ते तिथेच ब्लडमध्ये होतं. मग ते हे एंडोक्राइनचं जे सिक्रेशन आहे त्याला काय म्हणतात तर त्याला हार्मोन्स म्हणतात. हार्मोन्स म्हणजे काय, हार्मोन्सला मराठीतून संप्रेरके असं म्हणलं जातं. तर एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रेशन तुम्हाला विचारतील, एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रेशनाला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर येईल हार्मोन्स. द सिक्रेशन विच सिक्रीड बाय एंडोक्राइन ग्लँड नेम, खाली तुम्हाला ऑप्शन देतील तर त्यामध्ये तुम्हाला हार्मोन्स असं त्याचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे, हार्मोन्स. तर हे हार्मोन्स काय आहे, संप्रेरके काय आहे, हे सिक्रेशन आहे एंडोक्राइन ग्लँडचं. एंडोक्राइन ग्लँडला डक्टलेस ग्लँड असं म्हणतात. का म्हणतात हे आपल्याला कळालं आता, कारण तिला डक्ट नाही आहे. तिचं सिक्रेशन ती डायरेक्ट रिलीज करते ब्लडमध्ये.
ठीक आहे. आणि त्या ब्लड मार्फत जिथे कुठं टार्गेट लोकेशन असतं तिथं ते यूज होतं. तर हे हार्मोन्स म्हणजे काय इथे दिलेलं आहे. हार्मोन्स आर नॉन न्यूट्रिएंट केमिकल्स विच ॲक्ट ॲज अ इंटरसेल्युलर मेसेंजर अँड आर प्रोड्यूस इन अ ट्रेस अमाऊंट. तुम्हाला गोंधळून जायचं काही कारण नाही, मी इथे तुम्हाला सांगते. शांत मनाने ऐका. हार्मोन्स हे सिक्रेशन आहे इंडोक्राईन ग्लँडचं. ते हार्मोन्स म्हणजे काय, हे नॉन न्यूट्रिएंट केमिकल आहे. नॉन न्यूट्रिएंट म्हणजे काय, याचा शरीराला काही उपयोग नाही. जसं आपण भाजी पोळी खातो त्यामध्ये न्यूट्रिएंट असतात, आपण म्हणतो त्यामध्ये न्यूट्रिएंट असतात, ते आपल्या शरीराच्या वाढीसाठी डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचे असतात. पण हार्मोन्समधून आपल्याला असं कोणतेही न्यूट्रिएंट भेटत नाही, म्हणजे शरीराला युजफुल होणारं कोणतेही न्यूट्रिएंट भेटत नाही. तर मग या हार्मोन्सचं काम काय आहे, तर हार्मोन्स हे काय आहे, इंटरसेल्युलर मेसेंजरचं काम करतं. आता मेसेंजर म्हणजे काय, की एक संदेश दुसऱ्यापर्यंत घेऊन जाणं. जसं पोस्टमॅन करतो ना, आपला संदेश, आपलं काही सांगायचं असेल, सांगणं असेल, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. मग शरीराला असं काही सांगायचं असेल तर ते कसं एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाणार, तर ते करण्यासाठीच या हार्मोन्स हे युजफुल ठरतात. हार्मोन्स हे काम करतात इथे मेसेंजरचं, पोस्टमनसारखं. ठीक आहे. आणि हे अगदी छोट्या प्रमाणात तयार होतं, एकदम छोट्या प्रमाणात. असं हार्मोन्स खूप तयार झालं असं नसतं, थोडंसं तयार होतं आणि ते शरीराला काही महत्त्वाचं नसतं. शरीराच्या वाढीसाठी डेव्हलपमेंटसाठी त्याचा काही रोल नसतो. फक्त त्याचं काम आहे एखाद्या ठिकाणचा मेसेज घेऊन जाणं, संदेश घेऊन जाणं दुसऱ्या ठिकाणी. एवढं कळालं, इथपर्यंत कळालं. तर यामध्ये इंडोक्राईन ग्लँड आहेत, काही ग्लँड आहेत इंडोक्राईन ग्लँड. त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण इथे पाहणार आहोत. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल देते. इथे आपण नंतर त्याच्या सविस्तरमध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या ग्लँड आहे. तर ह्युमन इंडोक्राईन सिस्टीम इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. ह्युमन इंडोक्राईन सिस्टीम, हे बघा, एवढ्या ग्लँड आहेत इंडोक्राईन सिस्टीममध्ये. तर त्या कोणकोणत्या आहेत, द endocrine gland and hormones produce diffuse tissue cell located in a different part of our body constitute the endocrine gland. endocrine glandचं कुठे कुठे आहे, तर त्या टिश्यूमध्ये आहे, सेल्समध्ये आहेत, आपल्या डिफरंट पार्टमध्ये आहेत, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या लोकेशनमध्ये आहेत. हे बघा, हे आपलं हेड पोर्शन आहे. या हेड पोर्शनमध्ये तुम्हाला 3 ग्लँड दिसत असतील. हेड पोर्शनमध्ये 3 ग्लँड दिसत असतील. हे इंडोक्राईन ग्लँड आहे. ही आहे हायपोथॅलॅमस, सेकंड आहे पिनियल ग्लँड आणि थर्ड आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड ही एकदम महत्त्वाची ग्लँड आहे. पिट्युटरी ग्लँड ही खूप महत्त्वाची आहे. हिला मदर ग्लँड म्हणलं जातं, पिट्युटरी ग्लँडला. तर ह्या 3 ग्लँड आहेत ज्या आहेत हेड पोर्शनमध्ये. त्यानंतर थायरॉईड आणि पॅराथायरॉईड ग्लँड आहे, ती आहे आपल्या गळ्याच्या खाली या पार्टमध्ये, चेस्टच्या पार्टमध्ये. ह्या गळ्याच्या पार्टमध्ये आहे ती थायरॉईड आणि पॅराथायरॉईड. चेस्ट रिजनमध्ये आहे, ही आहे थायमस. त्यानंतर आपल्या स्टमकच्या रिजनमध्ये आहे पँक्रियास आणि ॲड्रनल ग्लँड. ठीक आहे. आणि इथे शेवटी ओव्हरी इन फिमेल आणि टेस्टिस इन मेल हे इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर आता हायपोथॅलॅमस ग्लँड ही एंडोक्राईन ग्लँड आहे, पिनियल ग्लँड ही एंडोक्राईन ग्लँड आहे. तर याचं वेगवेगळे फंक्शन काय असतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे सेपरेट व्हिडिओ करून पाहणार आहोत. तर तुम्हाला एवढं कळालं का? इथे मी तुम्हाला मराठीमध्ये या ग्लँडच्या नाव पण सांगते. जसं पिट्युटरी ग्लँडला म्हणतात पीयूषिका ग्रंथी. पिट्युटरी ग्लँडला म्हणतात पीयूषिका ग्रंथी. ठीक आहे. पिनियल ग्लँडला म्हणतात पिनियल ग्रंथी, पिनियलच म्हणतात मराठीमधून पण. हायपोथॅलॅमस ग्लँडला हायपोथॅलॅमस ग्रंथी म्हणतात. थायरॉईड आणि पॅराथायरॉईड, थायरॉईड आणि पॅराथायरॉईड सेम, पॅराथायरॉईड आणि थायरॉईडच म्हणतात, फक्त ग्रंथी, ग्लँड म्हणजे ग्रंथी.
थायमस ग्रंथी. पॅन्क्रियाजला म्हणतात अग्न्याशय ग्रंथी. ठीक आहे. ॲड्रनल ग्लँडला म्हणतात अधिवक्र ग्रंथी. त्यानंतर ओव्हरी आणि टेस्टिस ह्या येतात प्रजनन ग्रंथीमध्ये. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट आपण याचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओमध्ये एंडोक्राईन ग्लँड म्हणजे काय असतं, तिचं सिक्रेशन काय आहे, हार्मोन्स आहे आणि तर हार्मोन्सचं काम काय असतं आणि कोणकोण प्रकारच्या एंडोक्राईन ग्लँड आहेत त्या कळाला असेल. थँक्यू सो मच. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू.